दोन्ही संघाच्या सर्व खेळाडूंना विनंती करतोय, पारनेर संघाच्या खेळाडूंना आणि या ठिकाणी ठाणे संघाच्या खेळाडूंना की आपण पिचच्या मध्ये जायचं आहे आणि लाईनअप करायची आहे, विकेटवरती लाईनअप करायची आहे आणि विकेट नाण्याची केवळ आहे. या ठिकाणी राष्ट्रगीत सुद्धा होणार आहे, या ठिकाणी आपलं राष्ट्रगीत सुद्धा होणार आहे. दोन्ही संघांनी राष्ट्रगीतचा सन्मान करायचा आहे. राष्ट्रगीत चालू असताना सर्वांनी उभं राहायचं आहे. राष्ट्रगीत चालू असताना कुणी नक्कीच जर या तुझ्याकडे राष्ट्रगीत आहे ना सत्य, जर आपण विचार केला भारतीय नागरिक तेवढे दक्षत आपल्या कर्तव्य जेवढं आपल्या हक्कांच्यासाठी लढत असतात तेवढं आपलं कर्तव्य बजावण्यासाठी देखील ते तेवढेच दक्ष असतात. मी म्हणेन या मैदानाचा एक इतिहास आहे. बऱ्याचशा स्पर्धांना आपण या ठिकाणी राष्ट्रगीताने या स्पर्धांची सुरुवात करत असतो, मेगा फायनलची सुरुवात करत असतो आणि प्रेक्षक देखील पिन ड्रॉप सायलेंट होऊन आपल्या जागेवर उभे. भारत मातेचं प्रेम त्यांच्या नसामध्ये भरलेलं आहे. तुमच्या मताशी असं ते धन्यवाद पक्ष पुरस्कार आणि सागर मात्रे यांच्या माध्यमातून ही भव्य दिव्य शृंखला पार पाडते. मी म्हणेन खऱ्या अर्थानं ही शृंखला पार पडली आज. तर निश्चितच या ठिकाणी सर्व प्रेक्षकांना विनंती असेल की सर्व क्रिकेट रसिकांना विनंती असेल की ज्या वेळेला राष्ट्रगीत चालू होईल त्यावेळेला आपण जागेवरती उभं राहायचंय, राष्ट्रगीताचा सन्मान करायचा आहे. भाई राजन राजा देखील स्वतः या ठिकाणी मैदानामध्ये गेले. धर्मराज पक्षाचे अध्यक्ष भाई राजन राजे या मैदानामध्ये गेले. तर खेळाडूंचं या ठिकाणी स्वागत केलं जातं. खेळाडूला या ठिकाणी निश्चितच आम्हाला भाऊ मात्रे आपण या ठिकाणी आम्हाला सांगायचं आहे की राष्ट्रगीत चालू करायचं आहे की नाही. तर निश्चितच या ठिकाणी भाऊ मात्रे देखील यांचं देखील सपोर्ट या शृंखलासाठी या आयोजनासाठी मोलाचं ठरलंय. डिजेवाला आपण रेडी राहायचं. ज्यावेळेला मी तुम्हाला सांगेन त्यावेळेला सावधान राष्ट्रगीत चालू कर. निश्चितच प्रेक्षकांचा या ठिकाणी सुमित गोवारी यांच्या वडील तुळशीराम गोवारी यांच्या शुभ वर्ष पहिला. निश्चितच या ठिकाणी नरेंद्र भगत असं वाटत नाहीये का असं वाटतं की भावा की 15 असं अजून वाटेल कसं असणार आहे. निश्चितच हे आपल्याला पाहायला मिळेल. तर नाणेफेकीचा कॉल झालाय, नाणेफेकीचा कॉल लागलाय, पारनेर संघाच्या बाजूने नाणेफेकीचा कॉल गेलाय. निश्चितच तर आमचे नरेंद्र भगत आमचे हेमंत पाटकर सकाळपासून या ठिकाणी त्यांच्या या गाड्यांचं प्रमोशन करताना आम्हाला आणि आमच्या या पक्षाचा झेंडा धर्मराज पक्षाचा झेंडा घेऊन या ठिकाणी शिवशक्ती कारगिल संघाला विनंती करतोय की आपण सलामीची जोडी मैदानामध्ये पाठवायची. चला प्रेक्षकांना विनंती करतोय की प्रेक्षक थोडंसं सीमारेषा बाहेर यायचंय. आमच्या लाडके प्रेक्षकांना पंचांची कामगिरी सुरक्षण भाऊ राणे दुसरे पंच आमचे संजय मात्रे विनंती करतोय आपल्याला की पारनेर संघाला या ठिकाणी शत्रुरक्षण तैनात करायला सांगायचं आहे. विश्वास पाटील या ठिकाणी आपली सलामी शुभस्तेच्या चिठ्ठ्या मी उडवल्या होत्या. त्या चिठ्ठ्या या ठिकाणी बाय मिळाली होत्या या विश्वास पाटील या संघाला शिवशक्ती कारगिल संघाला. तर या ठिकाणी सलामीची जोडी मैदानामध्ये जात आहे. या ठिकाणी कारगिल संघाचे विश्वास पाटील आणि वैभव पाटील अशी जोडी मैदानामध्ये वैभव म्हात्रे ना वैभव म्हात्रे ही जोडी असेल मैदानामध्ये. तर
नाव बघत विश्वास पाटील बद्दल काय सांगा, ज्याच्या नावावरती कालचा दिवस गेलाय, ज्याने लगातार 4 षटकार ठोकले होते या फाईन लेग क्षेत्रामध्ये, एक मिड विकेट क्षेत्रामध्ये, एक ना 2 षटकार. कारण फलंदाजी 24 दर्जाची होणं नक्कीच गरजेचं. ज्यावेळेला वडापाव लाल संघ या ठिकाणी कर्नाटकाच्या सामन्यामध्ये खेळ होता त्यावेळेला देखील युद्ध करत असताना 3 षटकार ठोकले होते. तो विश्वास पाटील आहे, एक नामांकित खेळाडू आहे. विश्वास पाटील खारघरचा स्टार मानला जातो. तो स्टार या ठिकाणी खेळ पहिला चेंडू या ठिकाणी रटून काढला. चेंडू काही क्षेत्रक्षेप आहे, चेंडू उचलला तर एक संघटनेची एक मात्र त्याला पहिला चेंडू पैकी केला होता. चेंडू टप्प्यापर्यंत चेंडू बाहेरच्या दिशेमध्ये सुधीर गोवाडी आणि सागर मात्र यांनी चांगले या ठिकाणी प्लॅटफॉर्म उभा करून दिला या खेळाडूंसाठी. सुद्धा शिवगीला 4 धावा या ठिकाणी आल्यात. आता काय चेंडू चेंडू पैकी गेलाय, मात्र चेंडूला कटावलाय, चेंडू कटवलाय, चेंडू उचलला तर असा चेंडूचा विश्वास पडलेला मारा केला होता. मात्र तोट्याचा चेंडूचा फायदा उचलता आला नाहीये आणि एका ठिकाणी सुरक्षित क्षेत्ररक्षण देखील त्या ठिकाणी झालाय. गोलंदाजाचा आपल्या क्षेत्ररक्षकाचं या ठिकाणी स्वागत करताय. त्याचा चेंडू केतन क्षेत्ररक्षक करून करण्यात झालं. एक चोरी धाव घेतली, दुसरी धावच्या प्रयत्नात आणि 2 धाव सुद्धा संघाची पूर्ण होती, याची काही शंका नाही. 2 धाव पूर्ण झाल्या. 2 धाव संख्येने संघाची गाडी अनवरपणे पुढे सरली आहे. संघाची धावसंख्या झाली आहे. पहिल्या षटकाच्या किती संघाची धावसंख्या झाली आहे, कुठल्याही गडी बाद नाही. 8 धावा या ठिकाणी पहिल्या षटकामध्ये, पहिल्या भारताच्या षटकामध्ये लगेच षटक फेकलं होतं केतन या गोलंदाजाने. मात्र सूर्य षटक हाताळलं. 7 चेंडू फेकले, त्याच्यामध्ये 8 धावा खर्च केल्या. आम्ही घेऊन आलोय आमच्या घनश्याम स्टेशन बोलवत कमलाकर मामा. कमलाकर मामा म्हटलं आपण काय म्हणाले की अनुभवी गोलंदाज आहे, एक टिच्चून गोलंदाजी करणारा गोलंदाज आहे कमलाकर मामा. आता चेंडू कमलाकर मामा याने फेकलेला चेंडू फुलटाचा चेंडू फेकी गेला होता. मात्र फलंदाज चेंडू या ठिकाणी विश्वास नामक फलंदाजचा बाद. नक्कीच मी सांगणार सत्याला मात्र की कमलाकर मामाबद्दल सांगायचं झालं तर पहिल्या सामन्यापासूनच त्याची गोलंदाजी मातामध्ये गोलंदाजी होती. कमबॅक करण्याचं काम हा कमलाकर मामा करत असतो. प्रकारचे या ठिकाणी जर पाहिलं तर विश्वास नामक का फलंदाज बाद झालाय, 2000 फलंदाज बाद झाला या ठिकाणी. निश्चितच या खासदार संघाच्या केंद्रामध्ये थोडंसं दुःखाचं वातावरण असेल, कारण जो फलंदाज 4 षटकार मारत होता, ज्या फलंदाजाने भुवादारी फलंदाजी केली होती मागच्या 2 सामन्यामध्ये, तो फलंदाज या ठिकाणी कुठल्याही चेंडूचा खेळ न करता या ठिकाणी एक चेंडूचा खेळ केला, मात्र कुठल्याही मोठी धावसंख्या विरोधाने बाद झाला. निश्चितच निराश असेल हा विश्वास पाटील नामक फलंदाज. बिल्कुल कहेंगे तो भारतीय क्रिकेट टीम के गेंदबाजों की तारीफ करूंगा मैं यहाँ पर, और जिस अंदाज के साथ उन्होंने क्रिकेट खेली है बिल्कुल कमलाकर मामा ने पहले गेंद के ऊपर छाप छोड़ दिया. दूसरी गेंद बैक टू बैक दूसरा विकेट यहाँ पर टॉपिंग क्रीज से. तो सत्यवान जब देखेंगे तो टाइगर टीम, जिस टीम को मैं रायगढ़ थाने की बात करूंगा तो नंबर 1 वरीयता प्राप्त इस टीम को मैं कहूंगा, जिन्होंने गेंदबाजी में जो धार दिखाई है. और केतन महर ने पहली ओवर की थी, बहुत ही शानदार सही लंबाई और दिशा के साथ गेंदबाजी की थी. जो प्लेटफॉर्म बनाया था बतौर गेंदबाज, तो उस प्लेटफॉर्म में बिल्कुल पूरे खड़े करते हुए यहाँ पर कमलाकर मामा, जिन्होंने पहली 2 गेंदों के ऊपर तो सफलता चटकाई और मैं कहूंगा भारतीय टीम की मुश्किलों को बढ़ाने का बड़ा काम किया. सत्यवाद लक्ष्मणचं पाहिला तर सामन्यामध्ये थोडंसं खराब निराश कामगिरी केली होती, निराश कामगिरी केली होती. मात्र या सामन्यामध्ये कशी कामगिरी करतो ते पाहायचं आहे. ओंकार तर कमलाकर मामा. ओंकार याला लागलेला चेंडू गटवला आहे. निश्चितच चेंडू शून्यरेषा गाठतो की काय, आणि चेंडू या ठिकाणी शतकावरून चेंडू 4 धावांसाठी गेला. शिवशक्ती खारघर संघ स्वतः पार केलाय चेंडूवरती. क्षेत्राकडून चेंडू या ठिकाणी आकाश तारेकर चेंडूवरती झेप येतो. एकच धाव त्या ठिकाणी मिळाली आहे. निश्चितच क्रिकेटचा एवढा अनुभव मैदान के ऊपर रहता है काबिल तारीफ. निश्चितच नरेंद्र आता चेंडू खटकला आहे, चेंडू वेग झाली आहे. नुसतंच चेंडू क्षेत्ररक्षक बसवून फेकण्याचा एकच धाव रुपेश पाटील हा फलंदाजा घेतो पोहोचवला असतं. तशा प्रकारे या ठिकाणी चेंडू अडवण्यासाठी या क्षेत्ररक्षक तैनात केले. अचूक क्षेत्ररक्षण होतोय. ओंकार पाटील आहे, चेंडू करून गेलाय, चेंडू खाली क्षेत्ररक्षक पोहोचला आहे. मात्र या ठिकाणी अचूक खेळ गुप्त आणि ओंकार पाटील याची खेळणी गेला. संघाचा 3रा मोहरा बाद झाला, 3रा गडी या ठिकाणी गाडत झाला. या फायनलच्या सामन्यामध्ये थोडीशी कमजोरी
केली आहे आणि फलंदाज खारघर संघाचा पाठ आहे ओंकार माडिया. सत्यवान बात करेंगे गेंदबाजी की तो पहले दिन का जो मुकाबले को कौन बोल सकता है. उस्मान पटेल ने 20 गेंदों में 80 रन जुटाया तो उसके पश्चात पारवा टीम गेंदबाजों ने इस प्रकार से सिकंजा कसा कि उस्मान पटेल को पहले ओवर में चलता किया था और जो इस मुकाबले को तो पकड़ जमाई थी पलट कर वापस मुड़ने का बिल्कुल मौका नहीं दिया था. भले बल्लेबाजी की अगर बात करेंगे तो सुमित घोड़े और आकाश तारेकर अपनी बल्लेबाजी के उठान पर है, लेकिन हम केतन महल और कमलाकर मामा नरेश गायकवाड़ और अक्षय पाटिल की गेंदबाजी को नजरअंदाज नहीं कर सकते जो कि बड़े से बड़े गेंदबाजों के दायरे में जंजीर डालने की महारत रखते हैं. एक नामांकित संघ यशस्वी संघ तितक्याचा नामांकित संघ असणारा रायगड ठाण्यामध्ये त्याचा गौरव असणारा राजे विक्रोजस पारगाव संघ कोरोनाचा फलंदाज मैदानामध्ये गेला. फलंदाज महेश प्रसारण केलं तर त्याला साथ आहे रुपेश पाटील. तर गोलंदाज या ठिकाणी गोलंदाज आला. गोलंदाज अक्षय आता चेंडू अक्षय यांचा फलंदाज बॅटला चेंडू देता आला नाहीये मात्र एक दर्शनगत्ता घेतली आहे. एकेरी धावणे हनुमानपणा संघाची धावसंख्या पुढे चालली आहे. सगळी धावसंख्या 3 गाडीच्या मोठ्या पक्ष पुरस्कृत राजीव चषक त्यांच्या माध्यमातून शृंखला साजराचे लाडके अर्जक सुमित गोवारे आणि सागर मात्रे हे आमच्या लाडके अर्जक आता चेंडू गटावला चेंडूवरती शत्रक्षक आलाय मात्र या शत्रक्षक चेंडू गाठा घेता आला नाहीये. झेल सोडले झेल ड्रॉप झाले आहे. 2 धावसंख्या ते मिळाल्या. मिळाली धावसंख्येने संघाची धावसंख्या होते. संघाची धावसंख्या फक्त जाऊन बसलेली शक्ती खाली सांगा. अक्षय याचा पुढचा चेंडू पहिल्या दिवशी मारण्याचा प्रयत्न केला होता. चेंडू आणि चेंडूमध्ये संपर्क झाला नाही मात्र चेंडू थांबत नाही. आउटफील्ड थोडीशी फास्ट आहे. चेंडू टप्पा पडले. 5 धावा अतिरिक्त मिळतील. 5 धावाने धावा मिळवणे मला प्रश्न धावा येणं गरजेचं या खारघर संघासाठी आहे. त्या 5 धावा बोनस स्वरूपात आले मी म्हणेन. 5 धावांनी संघ जबरदस्त पुढे सरतोय. संघ धाव कसं करतो 22 या धावसंख्येवर शिवशक्ती खारघर संघ. अक्षय तंत्राचा खराब चेंडूपैकी केला होता मात्र या ठिकाणी यशवंत सोन्या याला चेंडू घ्यायला करता आला नाही. उद्या चेंडू अक्षयाचा रुपेश पाटीलला रुपेश आणि चेंडू चेंडूला तोंड शुभारिशा बाहेर रुपेश याच्या पॅकेटमधून गडगडी 4 धावले 4 धावली संघाची धावसंख्या वाटणारे संघाची धावसंख्या तब्बल जाऊन बसली आहे. 26 या धावसंख्येवर शिवशक्ती गायकर संघ आता चेंडू गडवला चेंडू शुभारिशा बाहेर भगवान क्षेत्राकडून रुपेश पाटीलच्या बॅटमधून षटकार. बल्लेबाज हिट करताय तो हर्ष मिलेगा कोंडलकर रिश्वतवाला जिंकलेर से 1000 रुपये का इनाम दिया जाएगा. बड़ा मौका फलंदाज बाद झाला. त्याच्या लवचिक स्वरूपात फलंदाज बाद झाल्याने म्हणेन रुपेश पाटील चांगली फलंदाजी करतो. काही गरज नव्हती. चेंडू शतरक्षकाने गॅदर केला होता. तितकीच चांगली फेकी या पारगाव संघाचा हे वैशिष्ट्य आहे. नमस्कार कर्नाटकच्या पक्षाचं आपण घेऊन वाजवायचं आयोजकांच्याकडून आपल्याला एक सूचना करण्यात येतो. आयोजकांकडे या ठिकाणी आयोजकांकडे 100 रुपयाचा पारितोषिक प्रेक्षकांना मिळणार आहे. अवकाश पडला आणि 100 रुपये आमच्या आयोजकांकडे ठेवलं जा. बिल्कुल सतत बात करेंगे तो इतनी बड़ी प्रतियोगिता इतने बड़े हस्ती के सम्मान में इस प्रतियोगिता का आयोजन हम देख रहे हैं और बिल्कुल आयोजक नहीं चाहते कि यहाँ पर आए हुए दर्शक भी कुछ इनाम के रूप में कुछ पारितोषिक यहाँ से जीत कर जाए. आयोजक क्या त्यांचं देखील आम्ही स्वागत करतो. आमच्या परिपूर्ण क्षणचित्र टिपणारे आमच्या या शृंखलाचे आयोजक आमच्या लाडके आयोजक
अमित गोवारी आणि सागर मात्रे या धनुरात पक्ष पुरस्कृत भाई राजाबाजी चषक 2015 मध्ये मुख्यमंत्री त्यांचे शहरचित्र शिवराजी शहरचित्र टिपण्यासाठी आमच्या याचं देखील आम्ही मनापूर्वक स्वागत करतो. शिवरामध्ये आपले स्वागत असेल तर एवढ्या सामन्याकडे 3 षटकांचा खेळ संपलाय. 3 षटकांमध्ये या ठिकाणी शिवशक्ती कारगिल संघाने धावा जमा केल्या तर 32 18 चेंडूचा खेळ संपला. 18 चेंडूमध्ये 32 धावा जमा करण्यात या ठिकाणी यश मिळाले या शिवशक्ती कारगिल संघाला. आता 9 फलंदाज मैदानामध्ये गेलाय. सूरज पाटील हा फलंदाज मैदानामध्ये गेला तर त्याला 7 असायचा कमलाकर मामा. आता त्या चेंडू या ठिकाणी रेष मारायचा प्रयत्न करतोय. चेंडू आणि चेंडूपर्यंत कुठल्याही प्रकारचा संपर्क होत नाहीये आणि थोडंसं खालीवर पडत होता. ही धाव चोटी घेतली. दुसरी धावचा प्रयत्न आणि 2 धावा सुद्धा संपल्या का या ठिकाणी स्ट्राईक शिवाज अतिशय चांगला फटका या ठिकाणी देखणं फटका तितकं देखणं क्षेत्रक्षेला कारगिल संघटना होत आहे. 14 षटकांचा खेळ चालू आहे. ते कमलाकर मामाबद्दल निश्चितच नरेंद्र पटेल आपल्याकडे भरपूर काही सांगण्यासारखं आहे. इथून कमलाकर मामा या ठिकाणी खेळत असताना आकाश तारेकर सुनील टेंगरे नरेश गायकवाड सोडण्यासारखे फलंदाज देखील असताना या कमलाकर मामा भरीपूर्ण जबाबदारी या ठिकाणी आकाश तारेकर सगळ्या संघटनाचं जबाबदारी देत असते या ठिकाणी कमलाकर मामावर. निश्चित सत्या 45 देश का खिलाड़ी 2 ओवर डालना उनका रोल रहता है और बिल्कुल यहाँ पर इन्वाइट किया था सत्या डालने के लिए ट्रैप किया था पहले से यहाँ पर